नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये सुरुवात करणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइडला. सो काही बेसिक महत्त्वाच्या प्रॉपर्टीज असतात फ्लुइडच्या. मग तो फ्लुइड वॉटर असेल म्हणजेच लिक्विड असेल किंवा गॅसेस असतील म्हणजेच एअर असेल, तर यांच्या काही बेसिक आणि इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ज्या आहेत ते थ्रूआउट फ्लुइड मेकॅनिक्स, थ्रूआउट हायड्रोलिक्स आपल्याला ह्या प्रॉपर्टीज लागणार आहेत. तर या फंडामेंटल प्रॉपर्टीज आपण वन बाय वन समजून घेऊयात. ज्या ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी मी काही इमेजेस पण तुम्हाला दाखवेल, काही स्मॉल व्हिडिओज पण तुम्हाला दाखवेल, ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट असेल त्या ठिकाणी. ओके, आणि त्या थ्रू आपण या सगळ्या कन्सेप्ट ज्या त्या आपण क्लिअर करून घेणार आहोत. बऱ्याचदा यावरती थेरी प्रश्न सुद्धा विचारले जातात आणि यावरती न्यूमेरिकल सुद्धा विचारतात. तर काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज जसं की डेन्सिटी. ऑलरेडी तुम्ही ही डेन्सिटी ही प्रॉपर्टी याच्या अगोदर सुद्धा ऐकलेली असेल. सो डेन्सिटी असेल, स्पेसिफिक वेट ज्याला युनिट वेट असं म्हणतात, ही कन्सेप्ट आपण आज इथं डिस्कस करणार आहोत. त्यासोबत स्पेसिफिक व्हॉल्यूम, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, अशा ह्या महत्त्वाच्या 4 प्रॉपर्टीज ज्या त्या आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. आणि त्यासोबतच या प्रॉपर्टीच्या बेसिसवरती MSBTने जे प्रिव्हियसली प्रश्न विचारलेले असतील ते प्रश्नसुद्धा आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके, चला मग आता सुरुवात करूया. सगळ्यात फर्स्ट प्रॉपर्टी ज्याचं नाव आहे डेन्सिटी किंवा याला म्हणतात मास डेन्सिटी. डेन्सिटी किंवा मास डेन्सिटी. आता डेन्सिटी और मास डेन्सिटी म्हणजे काय की एक युनिट व्हॉल्यूममध्ये किती मास ऑक्युपाय होतं. मग एक युनिट व्हॉल्यूम जो आहे, व्हॉल्यूम कशात मेजर करतो आपण, लक्षात घ्या. व्हॉल्यूम जो आहे मित्रांनो तो मेजर कशात करतो आपण. सपोज आता मी काय करतो, एक छोटासा क्यूब घेतो. क्यूब हा बघा, हा छोटासा क्यूब आहे या ठिकाणी. ओके, असा एक क्यूब मी इथं कन्स्ट्रक्ट करतो. हा क्यूब आहे बरोबर. हा अशा पद्धतीचा एक क्यूब मी इथं बनवला. आता या क्यूबचे जर का तुम्ही डायमेन्शन्स बघितलेत ना, डायमेन्शन्स ऑफ द क्यूब बघा, असा हा क्यूब आहे. ओके, इमॅजिन होतं सगळ्यांना. जर याचं डायमेन्शन बघा, याचं डायमेन्शन सपोज मी 1 मीटर घेतलं लेंथ, याची विड्थ जर का मी घेतली सपोज 1 मीटर, आणि राजांनो याची जर का हाईट आपण घेतली 1 मीटर. सो 1 मीटर लेंथ आहे 1 मीटर, विड्थ आहे 1 मीटर आणि हाईट आहे 1 मीटर. सो हा एक क्यूब बनला 1 × 1 × 1. तर याचा व्हॉल्यूम जर घेतला आपण व्हॉल्यूम, तर काय येणार बघा, व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज इक्वल टू 1 मीटर × 1 मीटर × 1 मीटर. तिघं डायमेन्शनचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि हा व्हॉल्यूम आला 1 मीटर क्यूब. 1 मीटर क्यूब. मग 1 मीटर क्यूब एवढ्या व्हॉल्यूममध्ये किती मास त्या पदार्थाचं बसणार आहे त्याला म्हणतात मास डेन्सिटी किंवा त्याची डेन्सिटी. मग आता जर का फ्लुइड म्हणून मी वॉटर घेतलं, वॉटर. आता 1 मीटर क्यूब हाईट, 1 मीटर क्यूब लेंथ, 1 मीटर क्यूब विड्थ असणारा जर का मी क्यूब बनवला आणि याच्यामध्ये आपण वॉटर पोर करायला लागलो. काय वॉटर आपण पोर केलं, याला पूर्ण पाण्याने आपण भरून टाकलं, तर यामध्ये किती वॉटर ऑक्युपाय होणार आहे, ही त्याची वॉटरची आली डेन्सिटी. लक्षात येते मी काय म्हणतोय. सो डेन्सिटीची डेफिनेशन काय, द डेन्सिटी ऑफ द लिक्विड इज डिफाईन्ड ॲज मास पर युनिट व्हॉल्यूम. त्याचं मास जे आहे, किती मास त्यामध्ये बसू शकतं, मास पर युनिट व्हॉल्यूम. याला अशा पद्धतीने डिफाईन करतो आपण, मास पर युनिट व्हॉल्यूम. आता युनिट याचा अर्थ एक. आता पर युनिट मग तो क्यूब असू शकतो, तो सेंटीमीटर क्यूब असू शकतो, तो मीटर क्यूब असू शकतो. कारण ही जी लेंथ आहे तुम्ही मध्ये पण मेजर करू शकता, सेंटीमीटरमध्ये पण मेजर करू शकतात, मीटरमध्ये पण मेजर करू शकतात. बट जे स्टँडर्ड युनिट असतं ते काय असतं, मीटर क्यूब. काय असतं, मीटर क्यूब व्हॉल्यूमचं. मग मास पर युनिट मीटर क्यूब यालाच म्हणतात डेन्सिटी. याला काय म्हणतात, डेन्सिटी. लक्षात घ्या. मग बघा, याला थोडंसं मी काय करतो, इथून बाजूला ठेवतो असं छोटंसं. मग बघा, यालाच आपण असं लिहू शकतो. So what is the density? Density is equal to mass of object divided by volume. आता यावेळेस आपण फ्लुइडची डेन्सिटी डिस्कस करतोय. मग तुम्ही वॉटर म्हणू शकतात, एअर पण असू शकतो, इतर लिक्विड असतील, इतर गॅसेस असतील. तर इन जनरल डेन्सिटी म्हणजे काय, मास पर युनिट व्हॉल्यूम. ओके, मग जनरली बघा मित्रांनो, हा जो मास आहे, मास आपण हा स्टँडर्ड युनिट कशात मेजर करतो, kg मध्ये. व्हॉल्यूम आपण कशात मेजर करतो, स्टँडर्ड युनिट मीटर क्यूब मध्ये. मग एकत्रितपणे याचं युनिट बरं काय येणार, मग बघा डेन्सिटीचं जे युनिट आहे, सो युनिट ऑफ डेन्सिटी, युनिट काय येणार मग याचं बघा, युनिट स्टँडर्ड युनिट काय असणार, मास तुम्ही मेजर करताय kg मध्ये आणि व्हॉल्यूम मेजर करताय मीटर क्यूब मध्ये. सो kg पर मीटर क्यूब. बघा, kg पर मीटर क्यूब. ओके, आणि ही डेन्सिटी जी आहे ती एका सिम्बॉलने डिनोट केली जाते. त्या सिम्बॉलला म्हणतात रो. काय म्हणतात, रो. मग बघा, याला आपण असं डिनोट करू शकतो.
याला थोडंसं मी खाली घेतो. सो डेन्सिटी इज इक्वल टू, सो डेन्सिटीला डिनोट केलं जातं स्टँडर्ड सिम्बॉल रोने, रो असा रो काढायचा, रो. सो तो मराठीतला 9 सारखा असतो, थोडासा मराठीतला 9 सारखा रो. सो रो इज इक्वल टू मासला डिनोट करतो मी कॅपिटल एमने डिवायडेड बाय व्हॉल्यूम, डिवायडेड बाय व्हॉल्यूम. सो मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम इट इज नोन ॲज अ डेन्सिटी, इट इज नोन ॲज डेन्सिटी. युनिट काय असेल त्याचं युनिट kg पर मीटर क्यूब, स्टँडर्ड युनिट आहे kg पर मीटर क्यूब. मग तुमच्या लक्षात आलं कशाला म्हणायचं डेन्सिटी किंवा मास डेन्सिटी? एका युनिट व्हॉल्यूममध्ये किती मास बसू शकतं त्याला त्याचं म्हणायचे डेन्सिटी. ठीक आहे. आता ही डेन्सिटी मी एक तुम्हाला युनिट क्यूब पण काढून दाखवला. आता इथं वेगवेगळ्या पदार्थांची डेन्सिटी आहे बघा. तुम्ही असे बरेचसे रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्ही बघितलेले असणार, बरेचसे रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्ही बघितले असणार की पाण्यावरती ना एखादं ऑइल जर का टाकलं तुम्ही, सपोज खाण्याचं तेल आहे म्हणजे खाण्याचं ऑइल जे आपण जेवणासाठी वापरतो, डोक्याला लावण्याचं तेल असेल, जर का तुम्ही पाण्यावर फक्त टाकून बघा ते पाण्यावरती तरंगतं. आता ते का बरं तरंगतं पाण्यावरती? बिकॉज त्याची जी काही डेन्सिटी आहे ही पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा कमी आहे. ज्या पदार्थाची डेन्सिटी पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा कमी असते तो त्याच्यावरती तरंगतो. जर का डेन्सिटी जास्त असेल तर तो त्याच्यामध्ये बुडून जाणार आहे का नाही. म्हणजे एखादा दगड घेतला तुम्ही, दगड पाण्यावर टाका, काय बरं होईल? दगड जर का तुम्ही पाण्यावर टाकला तो दगड त्याच्यामध्ये डुबकन बुडून जाईल. आणि कशामुळे बुडाला हा? बिकॉज जो दगड आहे आपला, जो स्टोन आहे त्याची डेन्सिटी पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा जास्त आहे. मग प्रश्न पडतो की सर मग पाण्याची डेन्सिटी किती आहे हो? बघा मग पाण्याची डेन्सिटी किती आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, डेन्सिटी ऑफ वॉटर ती असते 1000. याला थोडंसं आपण बाजूला घेऊया. ठीक आहे. सो डेन्सिटी ऑफ वॉटर डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 1000 kg पर मीटर क्यूब. म्हणजे 1 मीटर क्यूब, 1 मीटर लेंथ, 1 मीटर विड्थ, 1 मीटर हाईटचा जर का क्यूब बनवला आणि याच्यात जर तुम्ही पाणी भरायला लागलेत तर पूर्ण क्यूब भरल्यानंतर त्याचं वेट जर केलं ना तर ते वेट किती येणार माहिती? 1000 kg, म्हणजे 1 टन. 1000 kg येतं लक्षात तुमच्यात. सो एका मीटर क्यूबमध्ये 1000 kg एवढं वॉटर जे आहे ते बसतं. हे झाली पाण्याची डेन्सिटी. ही काय झाली? पाण्याची डेन्सिटी. मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, मग सर सपोज माझ्याकडे 1 ग्लास पाणी असेल तर त्याची डेन्सिटी काय? त्याची डेन्सिटी 1000 kg पर मीटर क्यूब. सर माझ्याकडे एक मोठं बकेट भरून पाणी असेल तर मग काय? 1000 kg पर मीटर क्यूब. सर मोठं पातेलं भरून पाणी असेल तर काय? 1000 kg पर मीटर क्यूब. पाणी ग्लासमध्ये असू द्या, तांब्यात असू द्या, बकेटमध्ये असू द्या, कुठेही असू द्या, त्याची डेन्सिटी असते 1000 kg पर मीटर क्यूब. बिकॉज डेन्सिटी इज कॉन्स्टंट फॉर एव्हरी ऑब्जेक्ट. प्रत्येक पदार्थासाठी, प्रत्येक फ्लुइडसाठी, प्रत्येक गॅसेससाठी डेन्सिटी असते कॉन्स्टंट. तर पाण्याची डेन्सिटी नेहमी किती असणार? 1000 kg पर मीटर क्यूब. आता इथं मी एक इमेज इथं गुगलवरनं घेतली जे तुम्ही बघू शकतात. त्याला थोडंसं मी झूम करतो बघा. ही जी इमेज आहे मित्रांनो याला थोडंसं मी इथून झूम करतो. ठीक आहे. याला मी इथून झूम करतो सपोज. बघा इथं तुम्ही बघू शकतात सगळ्यात खाली कोण आहे? हनी. हनी म्हणजे मध, त्याला आपण काय म्हणतो? मध. या हनीच्या जस्ट वरती कोण आहे? मिल्क म्हणजे दूध. याच्यावरती कोण आहे? वॉटर. आणि वॉटरच्याही वरती कोण आहे मित्रांनो? लक्षात येते तुमच्या? वॉटरच्याही वरती आहे ऑइल. आता हे कशा पद्धतीने? जर या सगळ्या लिक्विड जे आहेत यांची जर का डेन्सिटी कंपेअर केली तर सगळ्यात खाली कोण बसलाय? हे सगळे लिक्विड जर तुम्ही एका भांड्यात ठेवले ना, म्हणजे हनी, त्यासोबत मिल्क म्हणजे दूध, पाणी आणि ऑइल, हे सगळे जर का तुम्ही एका भांड्यात टाकले आणि मिक्स करायला लागलात तर सगळ्यात खाली कोण बसणार आहे माहिती? हनी, मध. त्याच्यावरती कोण बसणार? मिल्क. त्याच्यावरती कोण बसणार? वॉटर. आणि सगळ्यात टॉपला कोण असेल? ऑइल. हे असं का बरं झालं? हे सगळे लिक्विड वेगवेगळे का बरं झाले? सेपरेट का झालेत? बिकॉज ऑफ देअर डेन्सिटी. जो सगळ्यात वरती असेल, जो वरती तरंगतो त्याची डेन्सिटी कमी असते. जो सगळ्यात खाली असतो त्याची डेन्सिटी जास्त असते. पण तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू, एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू. पाण्याची डेन्सिटी किती म्हटलं मी तुम्हाला? 1000 kg पर मीटर क्यूब. पण ह्या डेन्सिटीला कमी जास्त करता येतं. या डेन्सिटीला कमी जास्त करता येतं. कसं बरं करता येत असेल? एक छोटासा एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघायचं माझ्यासाठी. काय करायचं? एक ग्लास वॉटर घ्या. काय करायचं? एक ग्लास वॉटर घ्यायचं आणि एक असतं बघा, एक अंडे. तर एक अंडं असेल किंवा लिंबू असेल घरात, लिंबू छोटासा, हा लिंबू काय करायचा की त्या ग्लासमध्ये टाकून बघायचा. जो ग्लास आहे काचेचा असला तर बेस्ट, कारण बाहेरून तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तो लिंबू टाकून बघायचा. आता काय होईल की तो लिंबू त्या पाण्यावरती तरंगेल. तो का बरं तरंगतोय? बिकॉज त्याची डेन्सिटी पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा कमी आहे म्हणून तो तरंगतोय.
आता एक काम करायचं, ह्या पाण्यात तुम्ही मीठ टाकायचं, मीठ टाकत जायचं, त्याला ढवळत जायचं, त्याला काय करायचं, ढवळत जायचं, त्याला असं हलवायचं, परत मीठ टाकत जायचं, त्याला हलवायचं, मीठ टाकत जायचं, हलवायचं. एक कंडिशन अशी येईल की वरती तरंगणारा जो लिंबू आहे तो पाण्यामध्ये खाली डीप करेल, तो पाण्यात बुडून जाईल. मग तो आता का बरं बुडाला? लिंबू तर तोच आहे, पाणी पण तेच आहे, पण आपण एक नवीन पदार्थ त्याच्यामध्ये ॲड केला आणि ते म्हणजे काय? मीठ, म्हणजे सॉल्ट, म्हणजेच काय? मिनरल्स. तर ज्या वेळेस वॉटरमध्ये सॉल्टचं कंटेंट वाढतं त्याची डेन्सिटी जी आहे ती बदलते, त्याची डेन्सिटी बदलते, म्हणजे पाण्याची डेन्सिटी बदलते. म्हणून लक्षात घ्या, नदीमध्ये असणारं पाणी ज्याला आपण गोड पाणी म्हणतो त्याची डेन्सिटी वेगळी असते, समुद्रात असणाऱ्या पाण्याची डेन्सिटी वेगळी असते. जगामध्ये काही असे समुद्र आहेत, काही असे समुद्र आहेत, तुम्ही गुगल करू शकतात की त्या समुद्रावरती ना माणसं तरंगतात. म्हणजे आता आपण जर का समुद्रात उडी मारली तर साहजिक आहे, जर पोहता येत नसेल तर बुडून जाणार. पण हा जो पोहू नाही शकणारा व्यक्ती आहे, ज्याला पोहताही येत नाही, तो त्या समुद्रावरती सहजपणे तरंगू शकतो. कशामुळे? कारण तिथं सॉल्ट कंटेंट खूप जास्त आहे. हे छोटंसं एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघायचं, येतं लक्षात. सो इन जनरल आपण वॉटरची डेन्सिटी काय घेणार? 1000 kg, 1000 kg पर मीटर क्यूब. आणि व्हॉट इज द डेन्सिटी? किती मास एका मीटर क्यूबमध्ये बसतंय ते आपल्याला बघायचं आहे. सो अतिशय सोपी कन्सेप्ट आहे, kg पर मीटर क्यूब हे तसं युनिट आलं. मग हा थेरी प्रश्न जर विचारला तर नेहमी काय करायचं? एक डेफिनेशन लिहायची. द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इज डिफाईन ॲज मास पर युनिट व्हॉल्यूम, आणि त्यालाच आपण असं लिहितो मास पर युनिट व्हॉल्यूम. मास मेजर केलं जातं kg, व्हॉल्यूम मेजर करतात मीटर क्यूबमध्ये. सो स्टँडर्ड युनिट याचं काय झालं? kg पर मीटर क्यूब, बरोबर, kg पर मीटर क्यूब, आणि त्याला डिनोट करतात रो या सिम्बॉलने. आता एक गोष्ट आणखी मी इथं क्लिअर करून देतो. इथं स्टँडर्ड युनिट घेतलंय मी व्हॉल्यूमचं मीटर क्यूब, पण तुम्ही घरी बघा, कधी सकाळी सकाळी उठा, आई जेव्हा दूध घेते दूधवाल्याकडनं, तर ते दूध जे आहे आपण लिटरमध्ये घेतो. कशात घेतो? लिटरमध्ये घेतो. मग लिटर हे सुद्धा एक युनिट आहे व्हॉल्यूम मेजर करायचं. तर मीटर क्यूब आणि लिटर यांच्यातलं तुम्हाला रिलेशन माहिती पाहिजे, ते नेहमी लक्षात ठेवा, कारण न्यूमेरिकल सोडवताना हे आपल्याला लागत असतं. तर बघा मित्रांनो, जर का 1000 लिटर असेल, 1000 लिटर, तर याचा अर्थ होतो 1 मीटर क्यूब. 1 मीटर क्यूब म्हणजे काय? 1000 लिटर. समजते तुम्हाला काय म्हणतोय मी? म्हणजे 1 मीटर क्यूब, हे 1 मीटर क्यूब एवढं व्हॉल्यूम जर असेल ना याच्यामध्ये, तर 1000 लिटर एवढं पाणी असणार आहे त्याच्यामध्ये. तर हे एक रिलेशन तुम्ही लक्षात राहू द्यायचं, न्यूमेरिकल सोडवताना तुम्हाला 100% याचा फायदा होणार. चला आता आपण बघूया दुसरी फिजिकल प्रॉपर्टी. आता दुसरी जी फिजिकल प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतात वेट डेन्सिटी. याच्या आधीची कोणती बघितली आपण? मास डेन्सिटी, कारण तिथं आपण मास यूज केला आहे. आता वेट डेन्सिटी यालाच म्हणतात स्पेसिफिक वेट, किंवा यालाच म्हणतात युनिट डेन्सिटी. यालाच काय म्हणतात? युनिट डेन्सिटी. आता याची डेफिनेशन काय रे? बघा, लक्ष द्या, सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. सो याची डेफिनेशन आधी रीड करूया. द स्पेसिफिक वेट ऑफ द लिक्विड इज डिफाइंड ॲज वेट पर युनिट व्हॉल्यूम ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. एका पर्टिक्युलर स्टँडर्ड टेम्परेचरला स्टँडर्ड प्रेशर मेंटेन करून आपण काय मेजर करत असतो? स्पेसिफिक वेट आपण मेजर करत असतो. म्हणजेच हे बघा, आता मी याला व्यवस्थित लिहितोय तर, सो स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक वेट ओके, किंवा याला काय म्हणतात? स्पेसिफिक वेटलाच वेट डेन्सिटी, किंवा यालाच आपण म्हणतो वेट डेन्सिटी, वेट डेन्सिटी, किंवा यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? यालाच आपण म्हणतो युनिट डेन्सिटी, किंवा याला आपण म्हणतो युनिट डेन्सिटी. आणि ही युनिट डेन्सिटी जी आहे ना, इट इज डिनोटेड विथ द लेटर गॅमा. कशाने डिनोट केली जाते? विथ द लेटर गॅमा. हे बघा, याला म्हणतात गॅमा. इट इज इक्वल टू, आता ही कशी कॅल्क्युलेट करायची? लक्ष द्या, कॅल्क्युलेट कशी करायची? तर पदार्थाचं वेट घ्यायचं, वेट ऑफ द ऑब्जेक्ट डिवायडेड बाय परत व्हॉल्यूम, डिवायडेड बाय व्हॉल्यूम, वेट ऑफ द ऑब्जेक्ट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. अशा पद्धतीने आपण काय करत असतो? स्पेसिफिक वेट किंवा स्पेसिफिक डेन्सिटी किंवा युनिट डेन्सिटी आपण कॅल्क्युलेट करतो बाय युझिंग दिस फॉर्म्युला. हे लक्षात घ्या. मग आता नेहमीप्रमाणे इथं बघा, आता याचं युनिट बरं काय असेल? तुम्ही मला सांगा, व्हॉट इज द युनिट ऑफ दिस?
युनिट काय असेल याचं? आता जो वेट आहे ना, वेट, या वेटला मेजर केलं जातं न्यूटनमध्ये. कशात मेजर करतात? न्यूटनमध्ये, किंवा किलो न्यूटनमध्ये. कशामध्ये? किलो न्यूटनमध्ये. पण स्टँडर्ड युनिट आहे न्यूटन. आणि व्हॉल्यूम कशात मेजर करणार? इट इज मेजर्ड इन मीटर क्यूब. मीटर क्यूब. मग याचं युनिट बरं काय असेल? सो इट्स SI युनिट. याचं SI युनिट इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि कोणत्या सिम्बॉलने डिनोट केलं जातं? गॅमा. गॅमा लक्षात घ्या. आता युनिट वेट काय असतं? पदार्थाचं युनिट वेट जे असतं ना, म्हणजे वेट कसं कॅल्क्युलेट करतात? वेट, तर वेट म्हणजेच काय? वेट इज इक्वल टू त्याचं स्वतःचं मास आणि याला मल्टिप्लाय करायचं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने. कशाने मल्टिप्लाय करायचं? मल्टिप्लाय इट बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग मला सांगा, वेटला मी डिनोट करतो W ने. मास कसा असतो रे? M इज द मास. आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G. मग आता तुम्हाला मी फिजिकल मिनिंग सांगतो. बऱ्याचदा आपण काय करतो की चुकीच्या गोष्टी दैनंदिन जीवनात वापरतो. आपण एखाद्या वजन काट्यावर जाऊन उभा राहतो आणि आपलं वजन करतो म्हणजे आपण आपलं स्वतःचं वेट करतो. आणि ते वेट आपण कशात बोलतो? मी म्हणतो माझं वेट आहे 50 kg. एखादा विद्यार्थी म्हणतो सर माझं वेट आहे 45 kg. एखादी मुलगी म्हणेल माझं वेट आहे 35 kg. रॉंग. वेट मेजर केलं जातं न्यूटनमध्ये. केजीमध्ये मग काय मेजर केलं जातं? मास. आणि मास जे आहे ना, कधीही बदलत नाही. एखाद्या व्यक्तीचं जे काही मास आहे, मासचा अर्थ होतो की त्या बॉडीमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे. मग माझं मास जे आहे ते कधीही बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला कट नाही करणार. सो इट हॅज अ युनिफॉर्म मास. मास बदलत नाही. पण आता मी पृथ्वीवरती असल्यामुळे माझ्यावर ग्रॅव्हिटी किती ॲक्ट होते? जी की आहे 9.81. बरोबर का नाही? G 9.81. पण हाच व्यक्ती जेव्हा चंद्रावर गेला तर तिथं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G ची व्हॅल्यू कमी होणार. मग G जर कमी झाला, मास तर त्या व्यक्तीचं कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याचं वेट तिथं किती भरेल? कमी भरणार. म्हणजे ज्या व्यक्तीचं वेट तुम्ही पृथ्वीवरती मोजणार आहात, त्याचं वेट जर का चंद्रावरती मोजलं तर ते वेट कमी भरेल. आता असा एखादा प्लॅनेट की ज्याची ग्रॅव्हिटी सपोज अर्थपेक्षा जास्त आहे, म्हणजे G जास्त, तर तिथं त्याचं वेट कसं भरेल? जास्त भरणार. तर लक्षात घ्या, कोणत्याही ऑब्जेक्टचं, कोणत्याही वस्तूचं, कोणत्याही व्यक्ती प्राण्याचं मास कधीच बदलत नाही. मास ऑलवेज कॉन्स्टंट. हे नेहमी लक्षात राहू द्या. मास ऑलवेज कॉन्स्टंट. मास नेहमी कॉन्स्टंट असतं. बट व्हॉट अबाउट वेट? वेट इट इज व्हेरिएबल. वेट जे आहे ते कसं असतं? व्हेरिएबल म्हणजे बदलणारं. आणि हे कशावर डिपेंड करतं? इट डिपेंड्स ऑन ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तो कशावरती डिपेंड करत असतो? G वरती. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर बदलली, वेट बदलतं. बट मास कधीही बदलत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. मग आपण ह्याच वेटला वेगळ्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो, म्हणजे स्पेसिफिक वेटलाच. हे बघा मित्रांनो, याला आपण असंही लिहू शकतो. याला थोडंसं स्मॉल करतो मी. हे बघा. सो याला आपण असं सुद्धा लिहू शकतो. बघा. सो व्हॉट इज द युनिट वेट? सो युनिट वेट गॅमा इज इक्वल टू, कसं डिफाईन केलं आपण? वेट पर युनिट व्हॉल्यूम. बट व्हॉट इज द वेट? वेट काय असतो? इट इज मास इंटू G डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आहे का नाही? सो मग मला तुम्ही सांगा मित्रांनो, व्हॉट इज मास डिवायडेड बाय V रे? मास डिवायडेड बाय V. आत्ताच आपण बघितलं मास बाय व्हॉल्यूम म्हणजेच काय? रो. तर यालाच आपण काय लिहू शकतो? रो इंटू G. सो इथून आपण असंही रिलेशन लावू शकतो की युनिट वेट म्हणजेच काय? डेन्सिटी इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर. मग अशा पद्धतीने तुम्ही मला सांगा, व्हॉट इज द युनिट वेट ऑफ वॉटर?
युनिट वेट ऑफ वॉटर. बघा युनिट वेट ऑफ वॉटर त्याला लिहितो मी गॅमा सफिक्स वॉटर इज इक्वल टू बोलो काय करणार डेन्सिटी ऑफ वॉटर आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचं स्मॉल जी ने. मग बोला व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर आहे इट इज 1000 kg/m³ आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ह्या दोघांना मल्टिप्लाय जर केलं तर याचं उत्तर येतं मित्रांनो 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. 9810 न्यूटन पर मीटर क्यूब हे आलं आपलं युनिट वेट ऑफ वॉटर. 9810 युनिट वेट ऑफ वॉटर. ठीक आहे युनिट वेट ऑफ वॉटर हे तुम्ही लक्षात घ्या युनिट वेट ऑफ वॉटर. तर किती साऱ्या गोष्टी आपण इथं डिस्कस केल्या आहेत एकदा मी त्यांना परत रिवाइज करतो. वेट डेन्सिटी किंवा स्पेसिफिक वेट किंवा युनिट डेन्सिटी म्हणजे काय की एका युनिट व्हॉल्यूममध्ये किती वेट बसतंय. मास डेन्सिटी म्हणजे काय एका युनिटमध्ये किती मास बसणार आहे. मास नेहमी कॉन्स्टंट असतं ते कधीही बदलत नाही. बट व्हॉट अबाउट वेट पदार्थाचं बदलत असतं. इट इज डिपेंड अपॉन द ग्रॅव्हिटी बदलली वेट बदलतं. म्हणून इथं स्टँडर्ड टेम्परेचर स्टँडर्ड प्रेशर हे वर्ड यूज केलेले आहेत. मग बघा वेट पर युनिट व्हॉल्यूम वेट मोस्टली न्यूटन किंवा किलो न्यूटनमध्ये मेजर करतात बट SI युनिट इज द न्यूटन पर मीटर क्यूब. सो न्यूटन पर मीटर क्यूब हे तसं युनिट आलं. डिनोट केलं जातं गॅमा ह्या सिम्बॉलने आणि वेट कसं कॅल्क्युलेट करतात मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे एम इंटू जी आणि वेटचं युनिट असतं न्यूटन. चलो मग बघा यालाच आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. युनिट वेट म्हणजेच काय वेट पर युनिट व्हॉल्यूम. वेटला लिहू शकतो आपण मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बट मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजेच काय रो. सो रो इंटू जी. मग युनिट वेट ऑफ वॉटर किती त्याचा रो आहे 1000 kg/m³ आणि जी किती आहे 9.81. सो या दोघांचा जर का प्रोडक्ट केला तर 9810 हा येतो मित्रांनो युनिट वेट ऑफ वॉटर. सो वॉटरची डेन्सिटी किती 1000 kg/m³ बट व्हॉट अबाउट युनिट वेट ऑफ वॉटर 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. या काही व्हॅल्यू तुम्हाला पाठ कराव्या लागतील. ठीक आहे कारण ह्या प्रश्नात दिलेल्या असतात किंवा दिलेल्या नसतात तर ते तुम्हाला 100% लागतील. ही झाली आपली दुसरी फिजिकल प्रॉपर्टी. ठीक आहे आता बघूया फिजिकल प्रॉपर्टी नंबर 3. आता इथं आपण डिस्कस करणार स्पेसिफिक व्हॉल्यूम. सो स्पेसिफिक व्हॉल्यूम काय आहे इट इज रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी काय होतं बरं मास पर युनिट व्हॉल्यूम. आता स्पेसिफिक व्हॉल्यूम काय व्हॉल्यूम पर युनिट मास. सो इट इज रेसिप्रोकल ऑफ व्हॉट डेन्सिटी. ठीक आहे इट इज द रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी. बघा स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इज द व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड पर युनिट वेट किंवा पर युनिट मास बट मोस्टली इट इज व्हॉट इट इज पर युनिट मास किंवा पर युनिट वेट दोघं पद्धतीने आपण त्याला डिफाईन करू शकतो. मग बघा स्पेसिफिक व्हॉल्यूम मग आता इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल V(U) आणि याचं युनिट काय असेल मीटर क्यूब पर न्यूटन अशा पद्धतीने. म्हणजे बघा आता मी इथं तुम्हाला लिहितो कॅपिटल A स्पेसिफिक व्हॉल्यूम आता याला डिफाइन करतो तुम्ही बाय युजिंग मास. सो स्पेसिफिक व्हॉल्यूम जो आहे इट इज स्पेसिफिक व्हॉल्यूम V(S) इज इक्वल टू अकॉर्डिंग टू दिस डेफिनेशन इट इज व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड व्हॉल्यूम पर युनिट वेट बरोबर व्हॉल्यूम पर युनिट वेट. सो याला स्टार करून बघा व्हॉट इज द SI युनिट. मग याचं SI युनिट. सो याचं SI युनिट कसं येणार व्हॉल्यूम कशात मेजर करतो आपण इट इज मेजर इन मीटर क्यूब आणि वेट कशात बरं मेजर करतो आपण इट इज मेजर इन न्यूटन. तर याचा अर्थ असा झाला की हे काय झालं इट इज रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त प्रोकल ऑफ युनिट वेट. युनिट वेटचा तो काय झाला रेसिप्रोकल. हा स्पेसिफिक व्हॉल्यूमला अशा पद्धतीने ही डिनोट करतात बघा स्पेसिफिक व्हॉल्यूम.
स्पेसिफिक व्हॉल्यूम याला तुम्ही अशा पद्धतीने डिफाईन करू शकतात. सो स्पेसिफिक व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम पर युनिट मास, पर युनिट मास, अशाही पद्धतीने आपण त्याला डिफाईन करू शकतो. सो हा स्पेसिफिक व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ वेट, यालाच म्हणतात स्पेसिफिक व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ वेट इन टर्म्स ऑफ वेट आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ मास. ओके, मासच्या टर्ममध्ये पण लिहिता येतं आणि अशा पद्धतीने पण. मग आता याचं युनिट काय येणार? सो व्हॉट इज द एस आय युनिट? SI युनिट इज इक्वल टू व्हॉल्यूम कशात मेजर करतो आपण? मीटर क्यूबमध्ये. आणि व्हॉट इज द मास? मास कशात मेजर करतो? kg मध्ये. मग सर हे कशाचं रेसिप्रोकल आलं? तर इट इज रेसिप्रोकल ऑफ, आता हे रेसिप्रोकल कोणाचं येणार? मास डेन्सिटी, मास डेन्सिटी. इट इज द रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी. हा कुणाचा रेसिप्रोकल आहे? इट इज द रेसिप्रोकल ऑफ वेट डेन्सिटी, रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी. मास डेन्सिटी असेल तर मास यूज केला जाईल, वेट डेन्सिटी असेल तर वेट यूज केला जाईल. स्पेसिफिक व्हॉल्यूम, स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर असं दोघंही पद्धतीने आपण त्याला डिफाईन करू शकतो. आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण त्याला न्यूमेरिकलमध्ये यूज करणार. ही झाली तिसरी प्रॉपर्टी. आता यानंतर चौथी जी प्रॉपर्टी आहे ती आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, हां लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची ही प्रॉपर्टी आहे. यालाच म्हणतात रिलेटिव्ह डेन्सिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी याचा अर्थ असा होतो मित्रांनो, ती एका स्टँडर्ड लिक्विडच्या कंपॅरिझनमध्ये काढली जाते किंवा स्टँडर्ड गॅसच्या कंपॅरिझनमध्ये काढली जाते. म्हणजे थोडक्यात विथ रिस्पेक्ट टू द स्टँडर्ड फ्लुइड इट इज डेन्सिटी किंवा युनिट वेट विथ रिस्पेक्ट टू द स्टँडर्ड फ्लुइड, स्टँडर्ड फ्लुइडच्या रिस्पेक्टिव्ह. आणि लक्षात घ्या लिक्विडसाठी स्टँडर्ड फ्लुइड कोणतं आहे? स्टँडर्ड लिक्विड कोणतं? तर वॉटर. आणि स्टँडर्ड गॅस कोणता? एअर. हे लक्षात घ्या. हे बघा मी इकडे आधी लिहून देतो, हे शिकवण्याच्या तुम्हाला आधीच. हे बघा फ्लुइड जो आहे मित्रांनो, फ्लुइड याच्या आपण दोन प्रकार केलेत, एक तर लिक्विड आणि गॅसेस. तर लिक्विडमध्ये लक्षात राहू द्या वॉटर इट इज स्टँडर्ड लिक्विड कोणतं असेल? वॉटर. आणि गॅसमध्ये एअर जो आहे इट इज स्टँडर्ड. सो फ्लुइडमध्ये कोण? लिक्विड गॅस. स्टँडर्ड लिक्विड इज द वॉटर, स्टँडर्ड गॅस इज द एअर. चलो आता याची डेफिनेशन बघू आपण. व्हॉट इज द डेफिनेशन? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इट इज द रेशो ऑफ, हा असतो रेशो कुणाचा? स्पेसिफिक वेट ऑफ द फ्लुइड टू द स्पेसिफिक वेट ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड. स्पेसिफिक वेट ऑफ द फ्लुइड टू द स्पेसिफिक वेट ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड. मग स्पेसिफिक वेट म्हणजे काय रे? स्पेसिफिक वेट ऑफ एनी फ्लुइड म्हणजे युनिट वेट. आणि स्टँडर्ड फ्लुइड म्हणजेच काय? यापैकी तुम्ही एअर किंवा लिक्विड घेऊ शकतात. बरोबर. आता बघा याला डिनोट केलं जातं एसने किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी असल्यामुळे RD. मग आता बघा मित्रांनो मी इथं लिहितो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, हे बघा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याला कशाने डिनोट करतोय आपण? S. इट इज द रेशो ऑफ युनिट वेट ऑफ फ्लुइड, युनिट वेट ऑफ फ्लुइड, तो कोणताही फ्लुइड असू शकतो. ओके. डिवाइडेड बाय युनिट वेट ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. स्टँडर्ड फ्लुइड. मग या इथं आपण दोन पद्धतीने याला डिफाईन करू शकतो. बघा दोन पद्धतीने कसं? आता फॉर लिक्विड, नंबर 1 फॉर लिक्विड. आता लिक्विडसाठी सांगा बरं याला कसं डिफाईन करणार? लिक्विडसाठी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी S इज इक्वल टू युनिट वेट ऑफ एनी लिक्विड, युनिट वेट ऑफ
ऑफ एनी लिक्विड, त्याला असं डिनोट करूया आपण, युनिट वेट ऑफ लिक्विड बरोबर, डिवाइडेड बाय युनिट वेट ऑफ वॉटर. कुणाच्या कंपॅरिझनमध्ये काढणार आहोत आपण, विथ रिस्पेक्ट टू दी वॉटर. सो युनिट वेट ऑफ वॉटरच्या रिस्पेक्टिव्ह. ठीक आहे. फॉर गॅसेस लक्ष द्या, फॉर गॅसेस कशा पद्धतीने डिफाईन करणार, एस इज इक्वल टू युनिट वेट ऑफ एनी गॅस, कुठला तरी एक गॅस असेल, एनी गॅस, यालाच आपण कसं लिहिणार, युनिट वेट ऑफ गॅस डिवाइडेड बाय युनिट वेट ऑफ एअर, बरोबर का नाही, युनिट वेट ऑफ एअर, गॅमा एअर. आलं का लक्षात. तर तुम्ही ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन करू शकतात. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, युनिट वेट ऑफ द फ्लुइड, युनिट वेट असल्यामुळे याला मी असं डिनोट करतो, युनिट वेट, आणि युनिट वेट ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड. मग तुम्ही लिक्विडसाठी कसं डिफाईन करू शकतात, फॉर लिक्विड इट इज युनिट वेट ऑफ एनी लिक्विड डिवाइडेड बाय द स्टँडर्ड लिक्विड म्हणजे वॉटर. फॉर गॅसेस इट इज द युनिट वेट ऑफ एनी गॅसेस डिवाइडेड बाय द युनिट वेट ऑफ एअर. सो इथं स्टँडर्ड कोण आहे, एअर, इथं स्टँडर्ड कोण आहे, वॉटर. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, न्यूमरेटरला पण युनिट वेट आहे, डिनॉमिनेटरला पण युनिट वेट आहे, डिनॉमिनेटरला पण युनिट वेट आहे. सो ते युनिट वेट कॅन्सल होईल आणि त्याला कोणत्याही प्रकारचं युनिट राहणार नाही. सो त्यामुळे इट हॅज नो युनिट, याला कोणत्याही प्रकारचं युनिट नसतंय, हे लक्षात घ्या. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती येणार, 1, आणि मर्क्युरीची किती येणार, 13.6. हे कशा पद्धतीने ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो नवीन पेजवरती इकडे. हे बघा मित्रांनो, आताच आपण काय बघितलं रे वॉटरसाठी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एस. सो इट इज युनिट वेट ऑफ एनी लिक्विड डिवाइडेड बाय युनिट वेट ऑफ वॉटर. मग बघा मित्रांनो, युनिट वेटलाच आपण कसं लिहितो रे, इट इज रो इंटू जी डिवाइडेड बाय रो इंटू जी ऑफ वॉटर. मग बघा, जर वरतून जी जर मी कॉमन घेतला, हा जी इथं कॉमन घेतला, इथं राहिला रो, खालून पण जर मी जी कॉमन घेतला, इथं राहिला रो ऑफ वॉटर. सो जी इट इज नोन ॲज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा जी आणि जी कट झाला. आता काय उरलं मित्रांनो, डेन्सिटी डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे तुम्ही याला असंही डिफाईन करू शकतात, डेन्सिटी ऑफ एनी फ्लुइड, किंवा आता लिक्विडच्या टर्ममध्ये चाललंय तर डेन्सिटी ऑफ एनी लिक्विड डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटरच्या डेन्सिटीने. ठीक आहे. आणि हे झालं आपलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला आपण युनिट वेट म्हणून पण डिफाईन करू शकतो, किंवा डेन्सिटी ऑफ एनी लिक्विड डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर असंही डिवाइड करू शकतो. मग मला सांगा, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर रे. नंबर 1, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर. सर वॉटरची डेन्सिटी किती असते, 1000 kg पर मीटर क्यूब. आणखी डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, मर्क्युरीला मराठीत आपण म्हणतो पारा मर्क्युरी. याची डेन्सिटी असते मित्रांनो 13600 kg पर मीटर क्यूब. याचा अर्थ तुमच्या लक्षात येत आहे, याची 1000 आहे, याची 13600. म्हणजे पारा जो असतो, मर्क्युरी जो असतो, तो पाण्यापेक्षा 13.6 पटीने जड आहे, 13.6 पटीने जड आहे. मग बघा, आता पहिल्यांदा मी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढतो वॉटरची. हाऊ टू फाइंड आउट द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द वॉटर. बघा, वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी काढणार, डेन्सिटी ऑफ वॉटरची काढताय म्हणून तो वरती असणार डेन्सिटी ऑफ वॉटर
डिवायडेड बाय स्टँडर्ड लिक्विड, स्टँडर्ड लिक्विड कोण आहे वॉटर, अगेन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग मला तुम्ही सांगा न्यूमरेटरला व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर, 1000 kg पर मीटर क्यूब डिवायडेड बाय 1000 kg पर मीटर क्यूब. मग बघा हे दोघंचे दोघं गेलेत आणि व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर वॉटर, दॅट इज इक्वल टू 1. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आली वॉटरची, 1. आता मर्क्युरी बद्दल बघू. मर्क्युरी, सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड लिक्विड, आणि ते काय आहे वॉटर. स्टँडर्ड लिक्विड कोण आहे वॉटर. सो मर्क्युरीची डेन्सिटी किती आहे 13600 kg पर मीटर क्यूब डिवाइडेड बाय 1000 kg पर मीटर क्यूब. मग बघा हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हे दोघं कट झाले, एक शून्यावरती. तर याचं उत्तर किती येणार 13.6. तर याचा अर्थ काय होतो की वॉटरच्या कंपॅरिझनमध्ये, वॉटरच्या तुलनेमध्ये मर्क्युरी हा 13.6 पटीने जड आहे. येतं लक्षात मी काय म्हणतोय, 13.6 पटीने मर्क्युरी काय आहे जड आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो स्पेसिफिक वेट म्हणजे युनिट वेट, मास डेन्सिटी म्हणजेच डेन्सिटी, स्पेसिफिक व्हॉल्यूम आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अशा 4 महत्त्वाच्या बेसिक प्रॉपर्टी ज्या आहेत फ्लुइडच्या आपण इथं डिस्कस केलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये यांच्यावरचे न्यूमेरिकल प्रश्न जे MSBT एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत फॉर 2 मार्क्स ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. एकदा जे काय आपण आता बघितलेलं आहे त्याला शॉर्टमध्ये रिवाईज करूया. हे बघा सगळ्यात आधी आपण डिस्कस केलं की डेन्सिटी किंवा मास डेन्सिटी काय असते, इट इज मास ऑफ द ऑब्जेक्ट. इथं फ्लुइडबद्दल डिस्कस करतोय. मास ऑफ द फ्लुइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड. म्हणजे लिक्विडसाठी असेल तर मास ऑफ लिक्विड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड. गॅससाठी असेल तर मास ऑफ गॅस डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द गॅस. समजतंय. म्हणजे याचं युनिट काय असणार, मासचं युनिट kg आणि व्हॉल्यूमचं SI युनिट मीटर क्यूब. kg पर मीटर क्यूब इज द SI युनिट. कशा डिनोट करणार, इट इज डिनोटेड बाय द लेटर रो ने डिनोट करतात. आणि लक्षात घ्या वॉटरची स्टँडर्ड डेन्सिटी किती असते 1000 kg पर मीटर क्यूब. एका मीटर क्यूबमध्ये किती पाणी मावू शकतं 1000 kg. यासोबतच इथं आणखी लिहून देतो तुम्हाला मी डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. सो डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी किती असते 13600 kg पर मीटर क्यूब, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. नंतर आपण आणि हे एक रिलेशन लक्षात असू द्या. हे बघा ज्या पदार्थाची डेन्सिटी जास्त असतो तो पदार्थ सगळ्यात खाली असतो, जो पदार्थ वरती तरंगतो त्याची डेन्सिटी कमी असते. 1000 लिटर पाणी म्हणजेच काय 1 मीटर क्यूब पाणी, हे लक्षात घ्या. पुढे बघितलं आपण दुसरी टर्मिनॉलॉजी, दुसरी प्रॉपर्टी स्पेसिफिक वेट किंवा युनिट वेट किंवा युनिट डेन्सिटी. इट इज द रेशो ऑफ वेट ऑफ द ऑब्जेक्ट किंवा वेट ऑफ द फ्लुइड टू द व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे. इट इज डिनोटेड विथ द लेटर गॅमा. वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. वेट मोजलं जातं न्यूटनमध्ये, व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये. सो SI युनिट आलं न्यूटन पर मीटर क्यूब. यालाच आपण लिहू शकतो रो इंटू जी, कारण वेट काय आहे मास इंटू ॲक्सिलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी. मग आपण बघा मित्रांनो डब्ल्यूला M इंटू जी जर लिहिला तर मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजेच रो. तर थोडक्यात आपण काय करू शकतो, युनिट वेट जे आहे युनिट वेट इट इज द प्रोडक्ट ऑफ मास डेन्सिटी आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग युनिट वेट ऑफ वॉटर कसं येणार, डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटी. डेन्सिटी आहे 1000, ग्रॅव्हिटी आहे 9.81, सो 9810 kg पर मीटर क्यूब. हे आलं आपल्या वॉटरची स्पेसिफिक वेट किंवा युनिट वेट. ठीक आहे. नंतर मास जे आहे ते नेहमी कॉन्स्टंट असतं, बट मात्र युनिट वेट जे आहे ते बदलत असतं, वेट जे आहे ते बदलत असतं. इट डिपेंड्स अपॉन द ग्रॅव्हिटी. नेक्स्ट स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड, ते तुम्ही इन टर्म्स ऑफ मास डेन्सिटी किंवा इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक वेट पण डिफाईन करू शकतात, युनिट डेन्सिटी. तर बघा इन टर्म्स ऑफ वेट व्हॉल्यूम डिवायडेड बाय वेट, इन टर्म्स ऑफ मास व्हॉल्यूम डिवायडेड बाय मास. मग वरती व्हॉल्यूम आहे सो वरती मीटर क्यूब, वेट आहे तर खाली न्यूटन, मास आहे तर खाली न्यूटन. सो इट इज द रेसिप्रोकल ऑफ युनिट वेट, इट इज द रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी. आणि सगळ्यात महत्त्वाची जी आहे दॅट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, इट इज द रेशो ऑफ युनिट वेट ऑफ द फ्लुइड टू द युनिट वेट ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. बरोबर. तुम्ही लिक्विडसाठी काय म्हणू शकतात, युनिट वेट ऑफ एनी लिक्विड डिवायडेड बाय द युनिट वेट ऑफ वॉटर. युनिट वेट ऑफ गॅसेस डिवायडेड बाय
बाय द युनिट वेट ऑफ एअर, हे लक्षात घ्या तुम्ही, ठीक आहे. आणि आता आपण युनिट वेट असल्यामुळे युनिट कॉमन असेल तर कट होतील, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला कोणतंही युनिट नसतं. यालाच तुम्ही लिहू शकता डेन्सिटी ऑफ एनी लिक्विड डिवायडेड बाय द डेन्सिटी ऑफ वॉटर, आणि वॉटरचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल 1, मर्क्युरीची असेल 13.6. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या काही बेसिक प्रॉपर्टी आपण इथं डिस्कस केल्यात. यांच्यावरचे न्यूमेरिकल आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. थँक्यू सो मच. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि हा डाऊट तुमचा क्लिअर करून घेत चला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.